उसमें लिखा लिखा है था देख। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जे आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच त्यालाच आपण कंटिन्यूस करूया। अगदी मलाही धक्का बसतोय ही गोष्ट ऐकून की आपण आपल्या भारतीय किनारपट्टीला महाराष्ट्रामधल्या या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ज्यावेळी अशा पद्धतीनं आपण बघून राहिलो की या आता अभ्यासू तरुण आहे, वैचारिक आहे, निरीक्षण करतो, जगाला समजतो, दुनिया त्यानेही पाहिली आहे, म्हणून त्याला ह्या गोष्टी आतपर्यंत कळत आहेत की इथल्या सामान्य आणि इथल्या जे होतकरू तरुण आहेत, अगदी किनारपट्टीवरती राहणारे मूळ लोक, यांच्या मुलांना वेगवेगळ्या पार्टीजमध्ये बोलवून त्यांना ड्रग्सबद्दलची किंवा दारूबद्दलची जी नशेची लत लावल्या जाते त्यामधून त्यांना वेगळ्याच विश्वामध्ये अडकवल्या जातं आणि त्यामधून त्यांच्याकडली जमीन जाऊ शकते, त्यामधून त्यांच्याकडली माहिती काढून घेतल्या जाऊ शकते आणि ज्या महत्त्वाची गोपनीय माहिती काढून घेतल्या जाते त्यामधून ती गोष्ट विदेशातल्या कोणत्या देशाला तर जात नाही का, यावर त्याचा पूर्णपणे जो शंका आहे ती अगदी खरी आहे। कारण इथली जमीन मी सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकठिकाणच्या जमिनी पाहिल्या की ज्या इथल्या मूळ लोकांच्या नाहीत, पण त्या एवढ्या महत्त्वाच्या जमिनी त्या दुसऱ्या लोकांना विकल्याच कशा गेल्या, कारण त्यांना ही माहिती इथल्याच लोकांनी दिली असल्याशिवाय जाऊ शकत नाही। आणि इथली लोकांनी का दिली बा, तर इथल्या ज्या लोकांना अशा पद्धतीनं फसवलं असेल त्याच लोकांकडून ती माहिती काढून घेतल्या जाऊ शकते आणि मग अशा पद्धतीनं आपल्याच किनारपट्टींवरती इतर देशांतल्या लोकांचं राज्य येतं आहे। हे तुम्हाला दिसतं आहे का? मी अलिबागमध्ये तुम्हाला दाखवलं की अलिबागमध्ये काही कंपन्यांनी जागा घेऊन ठेवल्या आहे ज्या कंपन्या विदेशी आहेत। हे कसं काय शक्य झालं? विदेशी कंपन्या आपल्या किनारपट्ट्या एका वेगळ्या पद्धतीनं आज काबीज करत आहेत। हा प्रश्न आपल्याला गंभीर वाटत नाही का? की आपण 1950ला स्वतंत्र झालो आहोत, आपल्याला संविधान मिळालं आहे, म्हणून आता आपण पुन्हा कधीच आपल्यावर पारतंत्र्याची वेळ येऊ शकत नाही, आपले दिवस कधीच आता वाईट येऊ शकत नाहीत। या अंधाऱ्या भविष्यामध्ये जर आपण असू तर आपण अत्यंत दूर आहोत। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न त्या मित्राला मला विचारावासा वाटतो की मित्रा, तुला यामधून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग दिसतो का? प्रशासनाने कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, ड्रग्स सप्लाय कम्प्लिटली क्लोज करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर इथे रोजगार निर्माण करणं गरजेचं आहे। आणि ही किनारपट्टी थोडी संवेदनशील आहे, भारताची शेवटची भूमी आहे ती, त्यामुळे इकडची मुलं रिकामी राहिली नाही पाहिजे, रिकामी राहिली की डोक्यात येडी चालू जाणार। त्यांना प्रॉपर रोजगार दिले पाहिजे, त्यातून मग हे जे पुढे जे होत आहेत उद्योग ड्रग्स सप्लाय त्यांना नशेडी करणं किंवा त्या आर्थिक ह्याच्यातून मग त्यांना आम्ही नंतर मग जी गोपनीय माहिती गोळा केली जाईल इतर देशात ती होणार नाही। त्यासाठी हा एकच उपाय आहे की मुलांना शिक्षण देऊन प्रॉपर रोजगारात गव्हर्नमेंटनी लक्ष घातलं पाहिजे, ते रिकामी नाही राहिली पाहिजे आणि हा ड्रग्स सप्लाय कम्प्लीट क्लोज झाला पाहिजे। आणि यांची पेट्रोलिंग होत नसते पोलिसांची, पण जी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात व्हायला पाहिजे। आताही म्हणजे दिवसातून किंवा 3-4 पेट्रोलिंग व्हायला पाहिजेत, तेही होत नाही, रात्रीची पेट्रोलिंग फारशी होत नसते। आता हे बोरिवलीमध्ये आउटपोस्ट आहे, या गावामध्ये आउटपोस्ट आहे आणि ते आउटपोस्ट जवळजवळ मी 7-8 वर्ष झाले पाहतोय की ते बंद आहे। अच्छा, आता आम्ही तक्रार केली होती मुख्यमंत्र्यांकडे, पण लेटर आल्यानंतर यांनी सांगितलं की आमची इमारत नादुरुस्त आहे। तर इमारत जरी नादुरुस्त असली तरी तुम्ही कर्मचारी ठेवू शकता ना पेट्रोलिंगला, ठेवत नाही, पगार आहे ना, एवढं टॅक्स भरतो आम्ही कशासाठी? अगदी महत्त्वाचा प्रश्न माझ्या मित्राने मांडला की इथे पोलीस प्रशासनसुद्धा नियमितपणे पेट्रोलिंग करत नाही, मग याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला पैसे भेटलेत का? हा महत्त्वाचा प्रश्न इथल्या तरुणांना मांडला आणि हा पोलीस प्रशासनानं यावर गंभीर विचार करावा असा प्रश्न आहे। आणि एखाद्या गावामध्ये जर पेट्रोलिंग नियमित होत नसेल, ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा नमूद आहे तिथं पोस्टसुद्धा आहे तुमची, आणि तिथं तुम्ही म्हणत असाल की इथं आमच्या पोस्टची इमारत बांधलेली नाही आहे, तर हे कारण असू शकतं का? तुम्हाला पगार मिळतो, त्या पगारामधून तुम्हाला ही कळत नाही का की इथे महत्त्वाची गरज आहे? आणि ही गोष्ट मला असं वाटते मित्रांनो, आता कोण्या सरकारच्या भरवशावर आपल्याला ठेवून चालणार नाही। ज्या लोकांना कोकण आवडत असेल आणि दुरून म्हणत असतील आमचं कोकण आणि आमचा कोकण आवडतं कोकण, तर त्यांनी या कोकणाला
आहे तसं आणि अधिक सुंदर ठेवण्यासाठी आज जर पावलं उचलली नाहीत तर आपल्याला आपल्या मुलांचं जे भविष्य आहे ते नरकाचं भविष्य म्हणून आतापासूनच म्हणायला सुरुवात करावी लागेल. आणि ही दुःखद घटना जी आज मला माहीत पडली परिस्थिती, मला थोडंसं वाईट वाटतं आहे आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी मी माझ्या परीनं एक पाऊल टाकायचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या परीनं एक पाऊल टाकायचा प्रयत्न करा. कदाचित छत्रपती शिवरायांना यापेक्षा चांगली मानवंदना आपण देऊ शकणार नाही. हीच एक खंत आपल्या सर्वांसमोर ठेवतो आणि येणाऱ्या प्रवासामध्ये तुम्ही आमच्याबरोबर आहातच. आणखी काही अशा महत्त्वाच्या गोष्टी जर आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकलो तर हा प्रयत्न नक्की करू. तुमची साथ असू द्या. या कामाला आपण एक व्यापक रूप देण्याचा प्रयत्न करू. यूट्यूबवर आचार्य प्रशांत यांना सर्च करा आणि त्यांना ऐकून जरा जागृत व्हा. जागतिक तापमानवाढ आपल्यासमोरचं सर्वात मोठं संकट आहे.